हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. हळदी कुंकवाच्या वाणाचा डीमार्ट मधला हा आपला पार्ट 2 आज आपण बघणार आहोत. तर पहिल्या पार्टमध्ये मी सगळे स्टील आणि काचेची भांडी दाखवली होती. तर यामध्ये आपण प्लास्टिक आणि जे काही मेलमाइन वगैरेचे प्रोडक्ट्स असतात ते बघणार आहोत. तर इथं छान छान असे नवीन शेप्समध्ये म्हणा किंवा नवीन क्वालिटीमध्ये असे हे ट्रेज आले होते. 59 रुपये, 40 रुपये अशा रेंजच्या होत्या. प्लेट्सही खूप सुंदर होत्या. मेलेमाईनच्या असल्यामुळं त्याची क्वालिटीही खूप छान, फिनिशिंगही छान होती, कलरही मस्त होते. तर आता ही प्लेट पहा, अगदी 29 रुपयाला आहेत. त्यानंतर ह्या ज्या छोट्या छोट्या वाट्या येतात त्या, हे जे नवीन हे दिसले ना, जे ट्रे होते मेलेमाईनचे, ते खूप सुंदर वाटले मला ह्यावेळेस. आणि नंतर आपल्या ज्या केळीच्या पानाच्या डिझाईनच्या प्लेट्स असतात त्याही होत्या. आता हे जे 39 रुपयाला ट्रे आहेत ना, ह्यात तुम्हाला 3-4 प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतील आणि त्याच्या अशा प्लेट्स पण होत्या की त्याच ट्रेला त्या सूट होतील. आणि नंतर ह्या अशी एक छोटंसं कप्पा असलेल्या अशा स्नॅक्स किंवा नाश्त्यासाठी वापरता येईल अशा प्लेट्स होत्या. आणि हे नवीनच ह्यावेळेस असे बोल्स आले होते, 69 रुपयाला होते. क्वालिटी खूप सुंदर होती. गार्निशिंग वगैरेसाठी तुम्ही याला वापरू शकता असे. आणि त्यानंतर थोडे कमी बजेटचे असेही ट्रेस तिथं होते, तेही सुंदर होते. असे वेगवेगळे छान छान कलरफुल असे प्लॅस्टिक मेलेमाईनमधनं इथं प्लेट्स, कटोरीज, बाउल्स असे होते. तर तुम्ही कधी विचार करत असाल डीमार्टला जायचा तर एकदा नक्की जा. इथं हे अगदी 28 रुपयामध्ये छान ट्रेज पण होते. छोटे 2 कप सर्व करायला वगैरे. आणि छोट्या छोट्या अशा 22 रुपयांच्या वाट्याही होत्या. त्याचीही क्वालिटी चांगली होती. कधी आपल्याला चटणी वगैरे वाढण्यासाठी ह्या छान होत्या. आणि ह्याच डीमार्टचा आपला फर्स्ट पार्ट आला आहे, त्यातही छान छान मी प्रोडक्ट्स दाखवले आहेत. त्यात काही तांबे, स्टीलची आणि काचेचे प्रोडक्ट्स आहेत. इथं हे नवीनच बरण्या मला दिसल्या, प्लॅस्टिकच्या होत्या. पण अगदी ह्या अशा वाटत होत्या की जशा चिनी मातीच्या बरण्या असतात ना आपल्या पारंपरिक, तशा होत्या. 49 रुपयाला एक बरणी होती. हातात घेतल्यावरतीच कळत होतं की प्लास्टिक आहे, परंतु लांबनं इतक्या सुंदर दिसत होत्या की जशी त्या चिनी मातीच्या बरण्या आहेत. त्यानंतर इथं हा 6 बरण्यांचा सेट होता, 80 रुपयाला होता. तर तोही परफेक्ट होता. यातली तुम्ही 1 किंवा 2 बरण्या वाण म्हणून देऊ शकता. आता ह्या नवीन बॉटल्सच्या डिझाईन आल्या होत्या. लास्ट टाईम मी आलते तेव्हा ह्या डिझाईन्स नव्हत्या, पण मला ह्या पर्पल कलरच्या खूप सुंदर वाटल्या आणि अगदी 21 रुपयाला होत्या. हां, ह्यातनं मी गेल्या वेळेस 2 बॉटल्स नेल्या होत्या ऑफिसला, बऱ्या पडतात ह्या. त्यानंतर ह्या अशा ज्या आपल्या स्टीलच्या बॉटल्स येतात की ज्याला पावडर कोटिंग कलरचं फिनिशिंग अगदी तशाच, पण परंतु ह्या इथं ह्या प्लॅस्टिकमधनं होत्या 21 रुपयाला. पण फिनिशिंग दिसणं अगदी जशा आपल्या स्टीलच्या चांगल्या क्वालिटीच्या बॉटल्स असतात तशीच होती. तर ह्याही तुम्ही वाणाचा ऑप्शन म्हणून देऊ शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि याचा पार्ट 1 पण जरूर पहा.